नमस्कार. मी प्रकाश शास्त्री लिमये, पुणे. आदित्री टूर्स पूर्वीची गंधवार्ता या नावाने गेली 25 वर्ष वेगळ्या धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी यात्रा आयोजित करीत आहोत. या यात्रा करत असताना मला प्रत्येक ठिकाणी काही एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळून आल्या. या गोष्टी वेगळ्या घेऊन यूट्यूबच्या शॉर्ट माध्यमातून मी वारंवार तुमच्यासमोर येणार आहे. आजचा जो मुद्दा आहे तो काशी. काशी एवढं महत्त्वाचं ठिकाण का? तर पूर्वी असं म्हणायचे काशीला जातं एवढं जरी म्हटलं तरी विश्वनाथ दर्शन देईल. काशी हे नगरी भगवान महादेवानी स्थापन केलेली आहे. काशी या परिसराचा विकास एकंदर 2 माणसांनी केला. आत्ता परवा आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदींनी केला आणि पूर्वी राजा दिवोदासांनी काशीचा विकास म्हणजे पूर्ण कायापालट केला. कायापालट म्हणजे काशीमधले प्रत्येक घर, प्रत्येक विद्वानाचं घर याला विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. आणि हे बघायला जगातल्या सर्व देवता आणि सर्व तीर्थ यांनी काशीमध्ये मुक्काम केला. शिवाय तिथं गंगा आहे. तेव्हा काशीस एकदा गेल्यानंतर काशीस का जावं? तर काशीत जो जातो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही असं शास्त्र सांगतं. तेव्हा ह्या काशीमध्ये विश्वनाथांचं दर्शन घ्यायचं, गंगा स्नान करायचं, या सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद मिळवायचा, यासाठी काशीला एकदा तरी जावं म्हणून आपण त्याची प्रार्थना करूया. पण या देवदेवतांचा आशीर्वाद कसा घ्यावा यासाठी पुढचा आमचा व्हिडिओ काशी पंचक्रोशी परिक्रमा यात्रा आहे तो आपण बघायचा आहे. आपण एकदा स्तुती करू. विश्वेशम माधवम डुंडीम दंडपाणीं च भैरवाम वंदेम काशीम गुहाम गंगाम भवानीम मणिकर्णिकाम. हरिओम.